जी आर शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत। राज्य सरकारी कर्मचारी नियमित सरकारी कर्मचाऱ्यांच्या रजा रोखीकरणासंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण आनंदाची बातमी समोर आलेली आहे। अर्जित रजेचं रोखीकरण सुधारित वेतन संरचनेनुसार करण्याबाबत अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे। काय आहे हा शासन निर्णय आणि या शासन निर्णयाचा फायदा राज्यातील कोणत्या विभागातील सरकारी कर्मचाऱ्यांना होणार आहे, या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपणा सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळतील। जसे की आपण स्क्रीनवर पाहताय, दिनांक 27 फेब्रुवारी 2024 रोजी निर्गमित झालेला हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय। याचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे। अर्जित रजेचं रोखीकरण सुधारित वेतन संरचनेनुसार करण्याबाबतला हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे। हे पूरक पत्र अर्थातच आहे। याच्यामध्ये असं नमूद केलेलं आहे की दिनांक 4/5/2022चा जो शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा निर्णय आहे त्या संदर्भातलं हे पूरक पत्र आहे। शासन निर्णय दिनांक 4/5/2022 मधील परिच्छेद क्रमांक 2 नंतर खालील परिच्छेद वाचावा असं याच्यामध्ये सांगितलेलं आहे। म्हणजे अर्थातच याच्यामध्ये बदल केलेला आहे। महाराष्ट्र खाजगी शाळांमधील कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली 1981 मधील नियम 16 मधील खालीलप्रमाणे पोट नियम क्रमांक 18 आणि पोट नियम क्रमांक 18 व 29 येथे नमूद कर्मचाऱ्यांनाच रजा रोखीकरण लागू राहणार आहे। याच्यामध्ये जर माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापकांच्या व्यतिरिक्त उपमुख्याध्यापकांच्या सहित एखादा स्थायी कर्मचारी मोठ्या सुट्ट्यांचा हक्कदार असूनही एखाद्या वर्षात पूर्ण मोठ्या सुट्ट्यांचा किंवा त्यांच्या एखाद्या भागाचा लाभ घेण्यास प्रतिबंध झालेला असेल तर त्याबद्दल त्याला पूर्ण सुट्टीशी त्याने सुट्टीच्या न उपभोगलेल्या दिवसांच्या संख्येचं जे प्रमाण असेल त्या प्रमाणात वार्षिक 30 दिवसांच्या अर्जित रजेशी प्रमाणशीर असलेल्या संख्येएवढी अर्जित रजा अनुज्ञेय राहणार आहे। ज्याला पोट नियम 18च्या तरतुदी लागू आहेत असा कर्मचारी धरून नियत वयोमानामुळे सेवानिवृत्त होणारा कोणीही कर्मचारी सेवानिवृत्तीच्या वेळी त्याच्या खाती 300 दिवस इतक्या किमान मर्यादेपर्यंत जितकी अर्जित रजा शिल्लक असेल तेवढ्या रजेच्या बाबतीतील रजा वेतनाइतकी रोख रक्कम मिळण्यास पात्र असणार आहे। आणि या संदर्भातल्या शासन निर्णयामधील परिच्छेद क्रमांक 3 वगळण्यात आलेला आहे आणि सदर परिच्छेद क्रमांक जो आहे तो याच्यामध्ये ॲड केलेला आहे। त्यामुळे निश्चितच या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाशी संबंधित असलेले कर्मचारी, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी ही आनंदाची बाब आहे असं आपल्याला म्हणता येईल। तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय, महत्त्वपूर्ण पूरक पत्र। अशाच महत्त्वपूर्ण रोजच्या शासन निर्णयासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।